लातूरमध्ये आज गोरक्षणाच्या कार्याच्या दृष्टीने सर्व गोरक्षकांना कायद्याचं मार्गदर्शन व्हावं यासाठी एक मेळावा आयोजित केलेला आहे आणि गोरक्षण हे संपूर्णपणे कायदेशीर बाब आहे. आपल्या संविधानामध्ये जी मार्गदर्शक तत्व आहे त्यामध्ये 48 नंबरचं तत्व आहे त्यात दिलेलं आहे की राज्यामध्ये देशामध्ये माफ करा राज्यामध्ये नाही देशामध्ये जो गोवंश आहे त्याच्यात म्हशींचा सुद्धा समावेश आहे त्याच्या रक्षणासाठी प्रत्येक राज्य सरकारने कायदा केला पाहिजे. तरी आजपर्यंत केरळ आणि बंगालमध्ये कायदा नाहीये. बंगालमध्ये आता तो होईल. पण संविधानाने जे अत्यंत महत्वाचं प्राधान्याचं शासनाचं कर्तव्य मानलेलं आहे गोरक्षण, या गोरक्षणाच्या विषयामध्ये प्रचंड हेळसांड आहे. ही जी मुलं सगळी आहेत की ज्यांच्या अंतःकरणात तळमळ आहे की गाय आमची माता आहे आणि गायीचं रक्षण झालं पाहिजे, गायीची कत्तल होता कामा नाही म्हणून ते जीवावर उदारून रस्त्यावर उतरतात. परंतु गोरक्षकांनी रस्त्यावर उतरावं आणि गोरक्षण करावं हा एक प्रकारे या ठिकाणच्या राज्य सरकारच्या कामाचा पराभव असं मला म्हणावं वाटतं. कारण हे पोलिसांचं काम आहे. पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 दुरुस्ती 2015 या कायद्याचे अंमलबजावणीसाठी संपूर्ण आपली ताकद पणाला लावून प्रयत्न केला पाहिजे आणि गोहत्या मुक्त महाराष्ट्र ही स्थिती कायम ठेवली पाहिजे. परंतु पोलीस असं करत नाहीत. पोलीस कत्तलीचा गुन्हा दाखल करत नाहीत आणि 10 रुपये दंडावर जनावर परत कसाईंना सोडता येतील अशी व्यवस्था करतात. म्हणजे तुम्हाला पोलीस मित्र हे शब्द माहिती असतील. गणेशोत्सवामध्ये पोलीस मित्र ही पदवी दिली जाते. परंतु आज अशी परिस्थिती की पोलिसांनाच एक पदवी द्यायची वेळ आलेली आहे, कसाई मित्र. इतकी वाईट गोष्ट आहे. 2 दिवसांपूर्वी औस्याला एका गोरक्षकावर हल्ला झाला आणि त्या हल्ल्यानंतर गोरक्षकांवरच गुन्हे दाखल करण्यापर्यंत आणि गोरक्षकांची चौकशी करण्यापर्यंत परिस्थिती आली. माझ्या माहितीप्रमाणे 40 ते 50 ठिकाणी मॉब लिंचिंगच्या केसेस दाखल व्हायला पाहिजे कसाईंच्या विरुद्ध गोरक्षकांवर हल्ले केले म्हणून. पण एकही मॉब लिंचिंगची केस पोलिसांनी दाखल केलेली नाहीये. आणि खरं म्हणजे पोलिसांनी स्वतः आपल्या अधिकारात एक गो सुरक्षा पथक निर्माण करायला पाहिजे. तुमच्याकडं अंमली पदार्थ विरोधी अंमलबजावणी करण्यासाठी पथक असतं, सामाजिक सुरक्षेसाठी पथक असतं, खंडणी प्रतिबंधक पथक असतं. मग जी गोमाता ही सगळ्या हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्र आहे, जी गोमाता विज्ञानाने सुद्धा सर्वश्रेष्ठ ठरवलेली आहे, ज्या गोमातेपासून निर्माण झालेल्या औषधांपासून कॅन्सर सारखा सुंदर रोग बरा होऊ शकतो, ज्या गोमातेच्या दुधाला तुलना करण्यासारखा कुठलाही अन्नपदार्थ या सृष्टीमध्ये अजून निर्माण होत नाही, किती गोमाता मोठी आहे. शेतीसाठी तिची अत्यंत गरज आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. तरी सुद्धा या ठिकाणी आज गोरक्षणासाठी कोणताही प्रभावी आणि परिणामकारक प्रयत्न होताना दिसत नाहीत. माझी अपेक्षा आहे, तुम्ही म्हणता ना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा ते म्हणाले की आम्ही गोमातेला राज्यमाता मानतो. माझी अपेक्षा आहे की बकरीदला एकही गाय कापली जाणार नाही असं एकनाथ शिंदेनी आणि देवेंद्र फडणवीसांनी जाहीर स्टेटमेंट द्यायला पाहिजे. पण नाही ना,
आजपर्यंत तसं कधी आम्हाला अनुभव आला नाही. गेल्या वर्षी मी स्वतः देवेंद्र फडणवीसांना आणि एकनाथ शिंदेना भेटलो आणि त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काही बांधून ठेवलेले आहेत कत्तलीसाठी आणि त्यांची संख्या 2 लाखांपेक्षा जास्त आहे. हा रिपोर्ट दिलेला आहे, स्वतः भेटून दिलेला आहे. परंतु सर्व काही कापल्या गेलेल्या आहेत. मग जर तुम्ही राज्यमाता म्हणणार असाल ते फक्त काही कागदाचं पत्रक काढण्यापुरतं त्यांना राज्यमाता म्हणायचं का? हे बरोबर नाहीये. आपले कार्यकर्ते, गोरक्षक, हिंदुत्ववादी कार्यकर्ते निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला समर्थन देतात, हिंदुत्वाचं पूर्ण ताकदीनिशी समर्थन करतात. परंतु या गोरक्षकांना पोलीस स्टेशन मध्ये अत्यंत उपेक्षा आणि अपमान सहन करावा लागतो. तुम्ही इथं असलेल्या कुठल्याही गोरक्षकाला विचारा, त्याला तो ज्या ज्या वेळेला पोलीस स्टेशन मध्ये गेलेला आहे त्याच्यापैकी 50% वेळेला तरी त्याला फार त्रास झालेला आहे, मानहानी त्याची झालेली आहे. तर हे सगळं अतिशय चुकीचं आहे. आज परिस्थिती अशी आहे, सरकारने गोरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळं आज परिस्थिती अशी आहे, 140 कोटीच्या देशात प्रत्येक व्यक्तीला अर्धा लिटर दूध रोज मिळालं पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि 70 कोटी लिटर ही भारताची दुधाची गरज आहे. पण भारतात फक्त 14 कोटी लिटर दूध तयार होते. 56 कोटी लिटरची रोज भेसळ होते. आणि हे पाप कोणाचं आहे? हे पोलिसांचं पाप आहे, राज्यकर्त्यांचं पाप आहे का गो मातेकडे दुर्लक्ष करणाऱ्या हिंदू समाजाचं पाप आहे? गोशाळा वाढवणं ही योग्य अशी व्यवस्था नाही. गोशाळा म्हणजे गाईचा वृद्धाश्रम आहे. आज तुम्ही कुठल्याही गोशाळेत जाऊन बघा, अपवादात्मक काही गोशाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी चांगला चारा पाण्याची व्यवस्था आहे. परंतु अनेक गोशाळ्यांमध्ये दिवसातनं फक्त एकदा गाईला चारा आणि पाणी दिलं जातं. दुर्दैवी परिस्थिती आहे. आम्ही स्वतः हिंदू अपराधी आहोत. आमच्या गोमातेला आम्ही 2 वेळेचा चारा देऊ शकत नाही. हिंदूंकडे पैसे असून सुद्धा हिंदू खिशातले पैसे बाहेर काढत नाहीत. आणि खरी व्यवस्था काय पाहिजे की शेतकऱ्याकडे काय पाहिजे. माझी लाडकी बहीण म्हणता की नाही, तर माझी लाडकी गोमाता शेतकरी म्हणले पाहिजे आणि शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे. तुम्ही जे गोशाळांना अनुदान देता आणि गोशाळ्याच्या अनुदानाच्या नावावर काही ठिकाणी बदमाश लोक धंदा करतात, पैसे उकळण्यासाठी कागदपत्रांचे गठ्ठे तयार करतात, सरकार दरबारी दाखल करतात. याने गोरक्षण होणार नाही. शेतकऱ्याकडे गाय सुखी राहील. प्रत्येक हिंदूने गाय पाळली पाहिजे, इतकं गायचं महत्व आहे. आमचे काही डॉक्टर असं सांगतात, गोमूत्र एव्हरी डे कीप डॉक्टर हवे. देशी गायचं दूध माणूस जर रोज पेईल तर माणसाच्या आरोग्यामध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही. देशी गायचं गोमूत्र रोज 2 चमचे घेतलं तर माणूस आरोग्य संपन्न राहतो. देशी गायचं शेण हे जमिनीसाठी अत्यंत उत्कृष्ट खाद्य आहे आणि जमिनीची सुपीकता वाढवणारी गोष्ट आहे. विज्ञानाने सिद्ध केलेल्या गोष्टी आहेत. आणि आज रासायनिक खत वापरून जमीन नापीक होत चाललेली आहे. रासायनिक खत वापरून दुसरे एक महत्वाचा गंभीर परिणाम असा होतोय की केमिकल खतांचे अंश पिकांमध्ये गेल्यामुळं आम्ही अन्न जे खातो ते विषयुक्त अन्न खातो आणि त्या अन्नामुळे सुद्धा आम्हाला कॅन्सर, दमा, डायबिटीस असे अनेक रोग होतात. केमिकल युक्त अन्न आम्हाला खावं लागत आहे कारण गाईचं शेण पाहिजे तितक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही. गाईच्या शेणाबद्दलची शेतकऱ्यांना जी माहिती पाहिजे ती माहिती नाही. आज दुर्दैवी परिस्थिती आहे. 1925 साली इंग्लंडचा एक रिपोर्ट होता. राजीव दीक्षित यांनी सांगितलं, सर जॉर्ज लॉइड एक इंग्लंडचा कृषी तज्ञ भारतात आला होता. भारत पारतंत्र्यात असून सुद्धा भारताचं शेती उत्पादन 1925 साली संपूर्ण जगात हायएस्ट होतं. म्हणून तो जॉर्ज लॉइड इथं आला, अनेक शेतकऱ्यांच्या क्षेत्रांवर गेला. 5 वर्ष भारतीय शेतीचं रहस्य जाणण्यासाठी तो प्रयत्न करत होता.
आणि जाताना त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे ते रेकॉर्ड आज आपल्या सरकारकडे उपलब्ध आहे. इथे जसं लिहिलेलं आहे की भारतातल्या अडाणी शेतकऱ्याला शेतीतली जेवढी अक्कल आहे तेवढी मला, मी कृषी तज्ञ इंग्लंडचा कृषी मंत्री असून सुद्धा मला नाही. कारण काय, भारतातला शेतकरी गोमातेच्या आधारे शेती करत होता, बैलाच्या आधारे शेती करत होता, गाईच्या शेणाचं खत म्हणून वापर करत होता, गाईच्या गोमूत्राचा जंतुनाशक म्हणून वापर करत होता. पण आज ही सगळी व्यवस्था विसरून गेले लोक. म्हणजे तुझे आहे तुझं पाशी, जागा चुकलाशी, असं म्हणतात कस्तुरी मृग असतो, म्हणजे बेंबूत कस्तुरी असते, पण त्याला कस्तुरी कुठे येते माहित नसतं, सुगंध कुठे येतो येतं ते माहित नसतं. तशी भारताची परिस्थिती झाली. आज तुम्हाला सांगतो, मोदी साहेबांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे. तुम्ही एक व्यवस्थितपणे समतोल बुद्धीने विचार करा. मोदी साहेब काय म्हणले, तुम्ही डिझेल वाचवा, पेट्रोल वाचवा असं म्हणाले. आणि जर तुम्ही डिझेल आणि पेट्रोल कमी वापरलं तर देशाची बचत होईल. तर मी म्हणतो, अहो तुम्ही जर देशी गाईचं शेण प्रत्येक घरामध्ये उपलब्ध होईल एवढ्या गाई पाळण्याची व्यवस्था या देशात केली असती, एकाही गायची कत्तल दिली नसती, तर आज गोबर गॅस प्लांटवर आमच्या घरातल्या चुली पेटल्या असत्या. आम्ही गोबर गॅसवर सिलेंडर तयार केले असते. आम्ही पाश्चात्य देशांना सांगितलं असतं, एक थेंब सुद्धा तेल नको आणि एक किंचित सुद्धा तुमचा गॅस नको. आमच्याकडे गोमाता आहे, ऊर्जेचा अखंड स्रोत आहे, पण आमच्या ऊर्जेच्या अखंड स्रोताची सुरक्षा करण्यात आम्ही कमी पडलो. आणि दुर्दैव आहे की आज सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीस पर्यंत प्रत्येक राज्यकर्ता गोमातेकडे लक्ष देत नाहीये, दुर्लक्ष करतोय. आणि 2008 साली सुप्रीम कोर्टाने आदेश दिला केंद्र सरकारला. काय आदेश दिला की मी संपूर्ण भारतात गोहत्या बंदी करावी असा आदेश देतो, असं सुप्रीम कोर्टाचे जस्टिस लाहोटी म्हणाले 2008 साली. 2014 साली अच्छे दिन आले असं म्हणले. पण गोमातेसाठी अच्छे दिन का नाही आले? आजही आजची परिस्थिती काय आहे? 2015ला कायदा झाला, पण 2015ला जेवढ्या गायी होत्या त्या निम्म्याच गायी आज जिवंत आहेत महाराष्ट्रात. आकडा आहे सरकारचा. म्हणजे तुमच्या कायद्याला विचारतो कोण? या गोरक्षणाच्या कायद्यापासून एकाला यापर्यंत शिक्षा झालेली नाही, एकही नाही. सिंगल व्यक्ती, सिंगल कसाही नाही, गोतस्कर नाही, याला शिक्षा झाली आहे. याच्यावरून पोलिसांच्या भ्रष्टाचाराचा कोणता पुरावा पाहिजे? देवेंद्र फडणवीसांनी आणि एकनाथ शिंदेनी ताबडतोब स्टेटमेंट दिलं पाहिजे, या बकरीदला एकाही गायची कत्तल होणार नाही, ही आमची अपेक्षा आहे. एक लक्षात घ्या. मी माझ्या मुलाखतीचा शेवट करतो. मला बोलण्यासारखं खूप गोष्टी आहेत, परंतु सगळ्या गोष्टी एका पत्रकार परिषदेत कव्हर होतील असं नाही. परंतु गाय किती महान गोष्ट आहे. गायीच्या पाठीवर वशिंड आहे. हे वशिंड संपूर्ण विश्वात 84 लाख प्राण्यात कोणालाही नाही, फक्त भारतीय गायीला आणि भारतीय बैलाला आहे. आणि समुद्र मंथनातून ही गाय निर्माण झालेली आहे. तर ही जी गाय आहे, आता तुम्ही समुद्र मंथन या शब्दावरून उद्या निरनिळ्या बातम्या रंगवू नका. ही हिंदूंची श्रद्धा आहे आणि हिंदू असं मानतात की गाय ही अग्रज आहे आणि नंतर समुद्र मंथनातून लक्ष्मी वर आली, परंतु आधी गाय आली म्हणून गाय ही थोरली बहीण मानतात लक्ष्मीची. ही आमची सनातन श्रद्धा आहे. तर मित्रांनो, गायीच्या पाठीवर वशिंड आहे. या वशिंडामध्ये सूर्यकेतू ग्रंथी आहे आणि सूर्याची ऊर्जा खेचण्याची क्षमता या प्राण्यामध्ये आहे. तुम्ही त्याला प्राणी म्हणता, आम्ही त्याला माता म्हणतो. संपूर्ण विश्वात 84 लाख प्राण्यांमध्ये माणसासकट कोणालाही सूर्याची ऊर्जा खेचण्याची क्षमता नाहीये, फक्त गायीमध्ये आहे. गायीच्या शेणात 22 मूलद्रव्य आहेत, गायीच्या गोमूत्रात 18 मूलद्रव्य आहेत. जुनागड युनिव्हर्सिटीने रिसर्च केला आणि सांगितलं की गायीच्या गोमूत्रामध्ये सोनं आहे, म्हणून गोमूत्राला नाव दिलेलं आहे लिक्विड गोल्ड. गायीच्या दुधात 16 मूलद्रव्य आहेत. जगातला असा एकही रोग नाही की जो पंचगव्याने दुरुस्त होऊ शकत नाही. ज्यावेळेला करोना होता त्यावेळेला गोशाळेतल्या एकाही कर्मचाऱ्याला देशभरात करोना झालेला नाही.
आणि काही लोकांना ती कुठली लस होती, सरकारी लस, ती मिळाली नाही, इंजेक्शन मिळालं नाही. पण आम्ही त्यांना पंचगव्याचं औषध देऊन पूर्णपणे कोरोनापासून लांब ठेवू शकलो. म्हणजे गोमाता याचं वर्णन स्वामी गोविंद देवगिरीने असं केलं, टेम्पल अँड हॉस्पिटल 2 in 1, दॅट इज भारतीय गाय. इतकी महान गोष्ट आहे. भारताच्या दृष्टीने, भारताच्या उन्नतीसाठी, भारतीय समृद्धीसाठी गोमातेशिवाय पर्याय नाही. मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो, तुम्हाला जर महाशक्ती व्हायचं असेल भारताला, तर पहिल्यांदा गोशक्ती सांभाळा, गोशक्तीचं रक्षण करा, मग तुम्ही महाशक्ती होऊ शकाल. तर माझी अपेक्षा आहे की गोरक्षणाचे सध्याचे कायदे जे आहेत, ठिसाळ कायदे बदलले पाहिजेत आणि पोलिसांनी आपली कामं जबाबदारीने केली पाहिजेत. जो अधिकारी, जो प्रशासनातला अधिकारी गोमातेकडे दुर्लक्ष करतो, तो समस्त भारतीयांच्या हिताकडे दुर्लक्ष करतो, हे लक्षात ठेवा. मी स्वतः या भारतातला एकमेव व्यक्ती आहे की ज्यांनी कत्तलखान्यातून अतिरेक्यांना अर्थपुरवठा होतो हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आयबीच्या मदतीने. मी मुंबई मधले, भेंडी बाजार मधले मशिदीचे अकाउंट्स पोलिसांना दिलेले आहेत आणि जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटला दिलेले चेकचे नंबर पण दिलेले आहेत. आणि माझ्या तक्रारीनंतर आमच्या तपासामध्ये हस्तक्षेप करणारे रामराजे निंबाळकर यांचा गृह राज्यमंत्री म्हणून होणारा शपथविधी 2002 साली रद्द झालेला आहे. म्हणून प्रत्येक कसाई हा आतंकवाद्यांचा समर्थक असतो आणि प्रत्येक कत्तलखान्यातून आतंकवाद्यांना अर्थपुरवठा होतो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं गोरक्षक जे काम करतात ते सर्वश्रेष्ठ काम आहे. गाय वाचली तर पाकिस्तानला अर्थपुरवठा होऊ शकत नाही, आतंकवाद्यांना अर्थपुरवठा होऊ शकत नाही. म्हणून गाय वाचली तर भारत जिंकला. विराट कोहलीच्या सिक्सरमुळे भारत एक दिवस जिंकेल, पण गोरक्षकांनी गाय वाचवल्यावर हिंदुस्थान कायमचा जिंकतो. गाय वाचली तर भारत जिंकला, गाय कापली तर भारत हारला. म्हणून माझं असं म्हणणं आहे, या गोष्टीला आपण सर्वांनी प्राधान्य द्यावं आणि सर्व पत्रकार बंधूंनी गोरक्षणाच्या कामाकडं एक हिंदूंच्या मनामधलं वेड, हिंदूंना मुसलमानांविषयी द्वेष करायचा आहे म्हणून भांडाऱ्यांना मिळालेलं निमित्त त्या दृष्टिकोनातून पाहू नये. ही सगळ्यात विधायक गोष्ट आहे, ही आपली संपत्ती आहे. भारतामध्ये 79 जाती होत्या गाईच्या, आज फक्त 23 जाती शिल्लक आहेत. हे किती आम्ही गमावलंय. आज अर्जेंटिना आणि ब्राझील हे 2 देश, दोन्ही देशांमध्ये 50 लाख भारतीय गीर गायी आहेत. तुम्ही झेबू हा शब्द इंटरनेटवर टाका, तुम्हाला सगळं भारतीय गाय, गीर गायचं सगळं माहिती मिळेल. गीर गायचा व्यवस्थित शास्त्रशुद्ध सांभाळ केल्यामुळं अर्जेंटिना मधली गाय 52 लिटर दूध देते. आज अमेरिकेमध्ये A2 मिल्कचा प्रसार झालेला आहे आणि A2 मिल्क जे आहे त्याला ते देणाऱ्या गायीला ब्राह्मण गायचं अमेरिकेत म्हणलं जातं. अशा अनेक गोष्टी आहेत, सांगता सांगता वेळ पुरायचा नाही. परंतु ही गाय सामान्य गोष्ट नाहीये. गाय हिंदू धर्माला आणि हिंदुस्थानला वैभवाला नेऊ शकणारी गोष्ट आहे. परंतु गोरक्षक सुद्धा त्याला पूर्ण न्याय देऊ शकत नाही, कारण गोरक्षक निशस्त्र आहेत आणि कसाही सशस्त्र आहेत आणि झुंडीने येतात. गोरक्षकांना समाजाचा सुद्धा पाठिंबा नाहीये. या तुमच्या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा गोरक्षकांवर हल्ले झालेले आहेत आणि या गायीच्या अभावामुळं सगळी शेती केमिकल शेती झाली आहे. केमिकल शेतीमुळे रोगराई वाढलेली आहे. मी लहान होतो तेव्हा गावामध्ये एक औषधाचं दुकान असायचं, पण आता गावामध्ये प्रत्येक गल्लीत औषधाचं दुकान आहे. इतकी रोगराई वाढली. पण दिवसेंदिवस गोमातेची संख्या कमी होत चाललेली आहे. सरकार फक्त हिंदूंना भुलवण्यासाठी, हिंदूंची मतं मिळवण्यासाठी कायदेशीर घोषणा करतं, कायदेशीर कारवाईच्या. परंतु सरकारने विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा कसाईंवर मोका कुठेही लागलेला नाहीये. कसाई मोका ही संघटित गुन्हेगारीसाठी वापरला जाणारा कायदा आहे आणि कत्तल ही एक संघटित गुन्हेगारी आहे. गाय विकत घेणारा वेगळा, जनावरांचा बाजार जो असतो शेतकरी, त्या शेतकऱ्यावर दमदाटी करणारा कसाई वेगळा, वाहतूक करणारा वेगळा, कापणारा वेगळा, विकणारा वेगळा, अशी यांची संघटित साखळी आहे. आणि
जनावरांचे महाराष्ट्रातला प्रत्येक बाजार बेकायदेशीर आहे. 2017 साली कॅटल मार्केटचा एक कायदा केंद्र सरकारने केलेला आहे, परंतु त्या कायद्याचं 1% पालन कुठल्याही बाजारात होत नाही. आणि याच्याकरता आमचे जे पणन मंत्री आहेत ते पण काही लक्ष देत नाहीत. आणि कुठले प्रत्येक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे जबाबदारी दिलेली आहे की जिल्हाधिकाऱ्याकडे त्या कॅटल मार्केटचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. कुठल्याही बाजाराचं रजिस्ट्रेशन नाही. आणि सर्व बाजारांमध्ये कसाही दादागिरी करतात. बाजार शेतकऱ्यांचे, कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणतात शेतकऱ्यांसाठी बाजार, परंतु बाजारात शेतकऱ्यांचं शोषण केलं जातं. कसाही ठरवतील त्या किमतीला काय विकावी लागते, बैल विकावा लागतो. आणि कसायांची झुंडशाही बाजारात चालू असते. आणि ती घाणेरडी परिस्थिती आहे की आम्हाला असं वाटतं की पोलिसांनी आणि लोकप्रतिनिधींनी एकमेकांना बांगड्या घालाव्यात. अरे तुम्ही इथं असताना आमच्या शेतकरी आमचा दुनियाचा राजा, त्याच्यावर जरी अशी गुलामीची दादागिरी सहन करण्याची वेळ येत असेल तर कुठल्या लोकप्रतिनिधीचा, कुठल्या आमदाराचा आणि कुठल्या पोलिसाचा आम्हाला उपयोग आहे? पोलिसांनी लोकप्रतिनिधीला बांगड्या घालाव्यात आणि लोकप्रतिनिधी पोलिसाला बांगड्या घालाव्यात. इतकी वाईट परिस्थिती आहे. प्रत्येक बाजारात कसायची दादागिरी चालू आहे. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आमचा अन्यायाचा आक्रोश तुमच्यापुढे मांडलेला आहे. याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही. मला गोरक्षणाच्या कार्यात जितक्या वेळा अटक झाली तितकी अटक संपूर्ण महाराष्ट्रात कोणालाच झाली नाही. मला जेल ऍडिक्ट माणूस म्हणतात. मी कधीही जेलमध्ये जायला तयार असतो, कारण जेलला मी भगवान श्रीकृष्णाचं जन्मस्थान मानतो आणि सावरकरांचं निवासस्थान मानतो. त्यामुळं मी घाबरत नाही. त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे, कुठलंही क्रेडिट, कुठली प्रसिद्धी, कुठलाही स्वार्थ, कुणावर वैयक्तिक टीका करावी अशा फालतू हेतूने मी पत्रकार परिषदेत बोलत नाहीये. केवळ आणि केवळ भारताचं हित, भारतीय शेतकऱ्यांचं हित, तिथल्या जनतेचं आरोग्य आणि आमच्या भारतीय संस्कृतीचं रक्षण याच्याकरता बोलतो. मला सुद्धा नरेंद्र मोदींचा अभिमान आहे, मला देवेंद्र फडणवीसांचा पण अभिमान आहे. पण देवेंद्र फडणवीस एक हुशार राजकारणी म्हणून त्यांच्याविषयी अभिमान आहे. ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून मला त्यांचा अभिमान नाहीये. स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. जय श्रीराम. जय श्रीराम. की आपल्या गोरक्षक जे आहेत नेहमी भाजपचा प्रचार करतात असं तुम्ही असं पत्रकार आता ते गेल्या 3 वेळेसपासून भाजप सत्तेत आहे, देशात आहे, राज्यात आहे. आता ह्या गोरक्षकांचा भ्रमनिरास होतोय का काय? अजिबात नाही. असं आहे, हे सगळे भारतीय जनता पार्टीचे लोक आमचे सख्खे भाऊ आहेत. परंतु असं आहे की आमच्या समोर भारतीय जनता पार्टीचे जे प्रतिस्पर्धी आहेत ते तर कसाईंचे मित्र आहेत. तुम्ही आता आकडेवारी सांगितली की 2015 जेवढे गायींची संख्या होती म्हणजे भाजपच्या काळात हे जे लोक रस्त्यावर उतरतात आणि काँग्रेसमध्ये कमी झाली असं त्याचं विश्लेषण. हे खरं आहे. काँग्रेसच्या काळात ती कमी होतच होती आणि आता ती जास्त कमी होत चालली आहे. याचा दोष भारतीय जनता पार्टीच्या राजकारण्यांचा आहे, कबूल आहे. परंतु याच्यामध्ये काँग्रेसवाल्यांना कोणतेही झुकमाक देण्यासारखी परिस्थिती नाही. काँग्रेस म्हणजे कसाईंची पार्टी आहे. काँग्रेसने हे गोरक्षक रस्त्यावर का आले तर निदान यांना तेवढं सहकार्य पोलिसांकडनं मिळालं म्हणून. आज 51% पोलीस चांगले, 49% चालूगिरी करतात. ते पण वाईट नाही. त्यांना ट्रीटमेंट दिली तर 49% पण सुधारतील. त्यामध्ये तुमचे भाजपचे राज्यकर्ते का साथ देत नाहीत तुम्हाला? त्यांना विचारायचं, मला काय विचारतो तुम्ही? काही कोणाला प्रश्न विचारता? अहो मला मी ज्या घरात जेवायला गेलो त्या घरात मला श्रीखंड का वाटलं नाही मला कसं विचारतो तुम्ही? तर लातूर जिल्ह्याची कंडिशन अशी आहे की 1 आमदार काँग्रेसचा आहे आणि 5 आमदार तुमचे सत्ताधाऱ्यांचे. तुम्ही बघा तरी तो गोरक्षकांचा आमची तक्रार तुमच्यासमोर योग्य शब्दात मांडलेली आहे. तुम्हाला म्हणजे हा प्रश्न विचारायचं काही कारणच नाही. लातूर दौऱ्याचं प्रयोजन काय? बकरीद आहे. बकरीदच्या वेळेला लातूरला एकाही गायीची कत्तल होता कामा नाही. याच्याकरता गोरक्षकांना काही कायदेशीर बाबींचं मार्गदर्शन करायचं आहे. कारण आम्ही शांततेच्या मार्गाने, निश्चित मार्गाने, कायद्याच्या मार्गाने काम करणारे लोक आहोत. तर आमच्या गोरक्षकांना कायद्याचं ज्ञान असावं हे आमची प्रयत्न आहे. ईदच्या अगोदर तात्पुरत्या कत्तलखान्याला परवानगी दिली जाते, प्रत्येक महापालिका देते. त्या संदर्भात आपली काय भूमिका राहणार? नाही, ही रॉंग गोष्ट आहे आणि त्याच्याकरता आम्ही न्यायालयामध्ये लढा देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पण या सगळ्या कत्तलखान्यातून बेकायदेशीर कत्तल होत असते.
कुठल्याही कायद्यात असलेलं नाही. वासरांची कत्तल होईल. म्हशीच्या बाबतीत पण मी तुम्हाला सांगतो, दूध देणारी शेती उपयोगी पडणारी आणि पुनरुत्पादनक्षम म्हैस कापता येणार नाही, म्हशीची पारडी कापता येणार नाही, रेडा सुद्धा पुनरुत्पादनक्षम कापता येणार नाही असा कायदा आहे. परंतु हा कायदा